आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी रोज देवाला नैवेद्य दाखवला जातो, बरोबर? पण कधी विचार केलाय का की ही फक्त एक परंपरा आहे, की याच्यामध्ये काहीतरी खूप खोल, खूप आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? चला तर मग या साध्या सोप्या वाटणाऱ्या कृतीमागचं तत्वज्ञान काय आहे तेच आज आपण समजून घेणार आहोत. आणि मग येतो तो एक मोठा प्रश्न, जो लहानपणी किंवा कधी ना कधी आपल्या सगळ्यांच्या मनात नक्कीच आला असेल. तो म्हणजे, आपण जे देवाला अर्पण करतो ते देव खरंच खातात का? आणि जर नाही, तर मग आपण हे सगळं का करतो? काय अर्थ या प्रथेचा? चला, आज याच कोड्याचं उत्तर शोधूया. बघा, किती सुंदर आणि किती व्यापक परंपरा आहे ही. पण याच्या मुळाशी तोच गहन प्रश्न आहे. आणि तुम्हाला माहितीये, या प्रश्नाचं उत्तर एका छोट्याशा पण खूप मार्मिक बोधकथेत दडलेलं आहे. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपण थेट त्या बोधकथेकडेच वळूया. ही कथा आहे शंकेची आणि त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाची. तर गोष्ट आहे एका शिष्याची. हा शिष्याना खूप तर्कशुद्ध विचार करायचा, म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जायचा. तो आपल्या गुरूंना सारखं विचारायचा, गुरुजी, देव जर निराकार आहे, त्याला शरीर नाही, तर तो आपल्यासारखं भौतिक अन्न कसं काय खाऊ शकतो? त्याची शंका तशी बरोबरच होती, नाही का? आता गंमत बघा, गुरूंनी त्याच्या प्रश्नाचं थेट उत्तर दिलंच नाही. उलट त्यांनी एक वेगळंच काम सगळ्यांना दिलं. त्यांनी सर्व शिष्यांना एक पुस्तक दिलं आणि सांगितलं, यातले सगळे मंत्र पाठ करा. आणि मग परीक्षेचा दिवस आला आणि अपेक्षेप्रमाणे तोच शंका विचारणारा शिष्य सगळ्यांच्या पुढे होता. त्याने एकही चूक न करता अगदी सहजपणे सगळे मंत्र मुखोद्गत म्हणून दाखवले. साहजिकच त्याला आपल्या हुशारीचा आणि पाठांतराचा प्रचंड अभिमान वाटला. पण गुरूंना फक्त कौतुक करायचं नव्हतं. त्यांना बरोबर याच क्षणाची वाट होती त्याच्या मूळ प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. आणि त्यासाठी त्यांनी वापरला तोच दृष्टांत, पुस्तकाचा दृष्टांत. गुरुजींनी एकदम शांतपणे विचारलं, वा, तू तर मंत्र पूर्णपणे आत्मसात केले आहेस, पण मला एक सांग, ते मंत्र आता कुठे आहेत? ते अजूनही त्या पुस्तकात आहेत का? की ते तुझ्या मनात, तुझ्या हृदयात आणि तुझ्या चेतनेमध्ये आहेत? हाच तो प्रश्न होता, जेने सगळं काही बदलून टाकलं. शिष्याने क्षणभर विचार केला आणि मग तो म्हणाला, गुरुजी, दोन्ही ठिकाणी. किती साधं उत्तर आहे, नाही का? पण याच एका शब्दात नैवेद्याचं संपूर्ण रहस्य दडलेलं होतं. तर याचा नेमका अर्थ काय होतो? बघा, याचा अर्थ असा की मंत्राचं एक स्थूल रूप आहे, जे पुस्तकातल्या शब्दांमध्ये आहे, म्हणजे फिजिकल फॉर्म. आणि दुसरं आहे त्याचं सूक्ष्म रूप, म्हणजेच त्या मंत्रांचा सार, त्यांचा अर्थ, जो आता त्या शिष्याच्या मनात उतरला होता. आणि हीच गोष्ट आपल्याला त्या दोन महत्वाच्या तात्विक संकल्पनांकडे घेऊन जाते, सूक्ष्म आणि स्थूल. आता यातली मुख्य संकल्पना आहे सूक्ष्म. हे कसं असतं माहितीये? अगदी फुलाच्या सुगंधासारखं. सुगंध आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, पण आपण तो अनुभवू शकतो, बरोबर ना? तसंच सूक्ष्म म्हणजे एखाद्या गोष्टीचं ते सार, तिचे एसेन्स, जे फक्त आध्यात्मिक पातळीवरच अनुभवता येतं. आता हाच नियम आपण आपल्या मूळ प्रश्नाला, म्हणजे नैवेद्याला लावूया. आपण जे अन्न देवासमोर ठेवतो ते झालं त्याचं स्थूल रूप, म्हणजे फिजिकल पदार्थ. मग देव काय स्वीकारतात? तर ते स्वीकारतात त्याचं सूक्ष्म रूप, म्हणजेच त्या अन्नामागे असलेला आपला भाव, आपली भक्ती आणि त्या पदार्थाचा सार. तर ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. देव त्या अर्पण केलेल्या वस्तूचं जे सूक्ष्म सार आहे ते ग्रहण करतात, आणि जे स्थूल अन्न मागे उरतं ते देवाच्या कृपेने पवित्र होतं, आणि म्हणूनच त्याला आपण प्रसाद म्हणतो. पण एक मिनिट, या स्थूल गोष्टीतून हे सूक्ष्म सार वेगळं होता तरी कसं? या देवाणघेवाणीसाठी सगळ्यात महत्वाचा घटक कोणता? याचं उत्तर आहे भक्ती. आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की कोणी मला प्रेम आणि भक्तीने फक्त एक पान, एक फूल, एक फळ किंवा अगदी पाणी जरी अर्पण केलं ना, तरी मी त्याचा स्वीकार करतो. याचाच अर्थ काय की देवाला आपल्या वस्तूंची गरज नाहीये. त्यांना हवा आहे तो त्या वस्तूमागे असलेला आपला भाव, आपलं समर्पण, आपली शुद्ध भक्ती. ही भक्तीच आहे जी एका सामान्य कृतीला एका पवित्र अनुभवात रूपांतरित करते. आणि या भक्तीची ताकद किती अफाट आहे हे जरा बघा. जेव्हा भक्ती भुकेमध्ये प्रवेश करते तेव्हा ती भूक उपवास बनते. जेव्हा भक्ती पाण्यात प्रवेश करते तेव्हा ते पाणी तीर्थ बनतं. जेव्हा भक्ती घरात प्रवेश करते तेव्हा ते घर मंदिर बनतं. जेव्हा भक्ती आपल्या कृतीत येते तेव्हा ती कृती सेवा बनते. आणि जेव्हा हीच भक्ती एखाद्या व्यक्तीत प्रवेश करते तेव्हा ती व्यक्ती भक्त बनते. तर मग ह्या सगळ्याचा सार काय निघतो? तो याच शेवटच्या प्रश्नात आहे. जेव्हा भक्ती एखाद्या कृतीत प्रवेश करते तेव्हा काय होतं? ती कृती साधी राहत नाही, ती पवित्र होते. आणि हा नियम फक्त नैवेद्य दाखवण्यापुरता नाही, तर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक लहान मोठ्या कामाला लागू होतो.
एकदा विचार करून बघा, जर आयुष्यातलं प्रत्येक काम याच भक्तिभावाने केला तर ते आयुष्य किती वेगळं, किती सुंदर होईल नाही का?